सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात एका महत्त्वाच्या प्रश्नापासून. आणि तो प्रश्न आहे, तुम्हाला श्रीमंत व्हायचंय? तर ऑब्व्हियसली सगळ्यांचं उत्तर हो असणार आहे. त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे, कसं होणार आहे तुम्ही श्रीमंत? तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल, एकतर माहित नाहीये, किंवा जर तुम्हाला ते माहिती असेल तर ते असं असणार आहे, मी आता जो जॉब करतोय तो जॉब सोडून मला बिझनेस करायला लागेल, किंवा मग एखादा स्कॅम करायला लागेल. स्कॅम 1992 हर्षद मेहता स्कॅम वगैरे आपण ऐकलेले, तसा एखादा स्कॅम करायला लागेल, किंवा मग एखादी बँक वगैरे लुटायला लागेल, तर श्रीमंत होणं किंवा करोडपती होणं वगैरे पॉसिबल आहे. असा आता जो जॉब करतोय 30-40 हजार रुपयांचा ऍव्हरेज सरासरी आपण जो जॉब करतोय तो जॉब करून तर श्रीमंत होणं पॉसिबल नाहीये. हीच गोष्ट आपल्या डोक्यात असेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमची हीच शंका मिटवणार आहे की तुम्ही आज जो जॉब करताय ना, साधारण 30 ते 40 हजार रुपये इन हँड सॅलरी असलेला जॉब जर तुम्ही करत असाल तर त्या जॉब मधूनच तुम्ही श्रीमंत कसं होणार, करोडपती कसं होणार, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला भेटणार आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आजचा. सूरज थिटे नाव आहे माझं, आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आहेत. आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे त्या फायर सिरीजचा 11वा भाग जो आहे, ऍव्हरेज जॉब मधून आपण जी सॅलरी मिळवतो त्या सॅलरी मधून आपण श्रीमंत कसं होऊ शकतो यावरती. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी थोडीशी जमीन सुपीक करूयात. आपल्या विचारांमध्ये सुद्धा बरंचसं कन्फ्युजन आहे श्रीमंती या विषयावरती. तर आपण थोडंसं आधी तो बॅकग्राऊंड सेट करून घेऊयात, म्हणजे आपण मेन मुद्द्याकडे वळू शकतो आणि तो तुम्हाला व्यवस्थित समजू शकेल. तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची ही गोष्ट आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. श्रीमंत होणं याचा अर्थ तुमच्यासाठी काय आहे? श्रीमंत होणं म्हणजे भरपूर पैसा कमवणं, बँक बॅलन्स चांगला असणं, एखादं मोठं घर असणं, 2-3 गाड्या सोबत असणं, तुम्हाला वर्ल्ड टूर करायचे तर वर्ल्ड टूर करू शकणं, किंवा अजून काय ज्या तुमच्या मटेरियलिस्टिक इच्छा असतील त्या सगळ्या इच्छा पूर्ण करून जीवन जगू शकणं, याला श्रीमंती म्हणणार तुम्ही. किंवा मग त्याच्याही पलीकडचा विचार करणारे काही लोक असतील ज्यांना मुकेश अंबानी, वॉरन बफेट, बिल गेट्स, इलॉन मस्क यांच्या इतकी संपत्ती मिळवायची, तर मग तुम्ही स्वतःला श्रीमंत म्हणणार. अशा आपल्या प्रत्येकाच्या श्रीमंत विषयाच्या कन्सेप्ट वेगवेगळ्या असणार आहेत, बरोबर आहे. तुम्ही जर 10 लोकांना एकत्र उभं केलं आणि त्या 10 लोकांना विचारलं की तुझ्यासाठी श्रीमंत होणं म्हणजे काय, तर त्या 10 लोकांचं उत्तर वेगवेगळं येईल नेहमी. का? कारण आपल्या प्रत्येकाच्या श्रीमंतीच्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत आणि श्रीमंत असणं याची काही एक डेफिनेशन नाहीये कुठली. त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये कन्सिडर करूया की तुमची लाईफ तुम्हाला व्यवस्थितपणे जगता येईल, तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या सगळ्या गरजा व्यवस्थित भागवता येतील. कमीत कमी स्ट्रगल करायला लागू शकतं. एक गोष्ट तरी पण लक्षात ठेवा, स्ट्रगल हेच आपल्या लाईफचं दुसरं नाव आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल करायलाच लागणार आहे. तो अवॉइड करता येण्यासारखी गोष्ट नाहीये, पण तो कमीत कमी असला पाहिजे. ऍटलीस्ट फायनान्शियल स्ट्रगल कमीत कमी असला पाहिजे. तर ती गोष्ट व्यवस्थितपणे कसं करू शकू, ती फायनान्शियल स्टॅबिलिटी आपण कशी मिळवू शकतो, या गोष्टीला आपण सध्यासाठी श्रीमंत होणं असं मानूयात. आणि अजून एक गोष्ट, जे दुसरे कॅटेगरीतले लोक बोललो होतो ना मी तुम्हाला, ज्याला बिल गेट्स, इलॉन मस्क, मुकेश अंबानी यांच्या एवढे पैसे कमवायचे, तर त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो. बघा, आता समजा मुकेश अंबानी, आपण आपल्या देशातलं उदाहरण घेऊयात. मुकेश अंबानी, त्याच्या कंपनीची व्हॅल्यू म्हणजे रिलायन्सची व्हॅल्यू लाखो करोड अब्ज रुपयांमध्ये, पण तरी सुद्धा ते सगळे पैसे किंवा त्या सगळ्या गोष्टी तो स्वतःच्या पर्सनल यूज साठी नाही वापरू शकत. ते ऑन पेपर आहेत किंवा ते त्या कंपनीमध्ये शेअर होल्डर आहेत. जस्ट इमॅजिन करा, एखाद्या दिवशी मुकेश अंबानीने जर ठरवलं की मी रिलायन्सचे 1% फक्त 1% शेअर विकून टाकतो, तर काय होईल माहितीये? तर ना दुसऱ्या दिवशी सगळ्या न्यूजपेपरमध्ये येईल, सगळे युट्यूबर व्हिडिओ बनवायला लागतील की मुकेश अंबानी रिलायन्सचे शेअर का विकायला लागलेत, त्याची कंपनी लॉस मध्ये चालली का, रिलायन्स विकायला लागलेत का, ते वगैरे वगैरे. त्यामुळं आपल्याला जे दिसतं ना की अब्जो खरबो रुपयांची त्यांची प्रॉपर्टी, ती असली जरी तरी पण ती स्टॉक मध्ये होल्ड केलेली आहे. ते डायरेक्ट पर्सनल यूज साठी ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी ते विड्रॉ नाही करू शकत. त्यांच्या पण कंपनीमध्ये बोर्ड मेंबर्स वगैरे असा सगळा बराचसा मोठा मॅटर असतो. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा पर्सनल यूज साठी थोडेसे लिमिटेडच पैसे असतात. सो अरबो खरबो रुपयांची प्रॉपर्टी असणं चांगली गोष्ट आहे, पण त्याचाच अर्थ श्रीमंत असणं असं होत नाही. आपल्याला आपली लाईफ कमी फायनान्शियल स्ट्रगल करून आणि व्यवस्थित जगता आली पाहिजे, आपल्या परिवाराच्या पूर्ण गरजा भागवता आल्या पाहिजेत. याला पण आपण आर्थिक स्वातंत्र्य किंवा श्रीमंती असंच म्हणणार. आपण वळूयात आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला तुमचा जॉब सोडण्याची गरज नाहीये. हे मी का बोलतोय, हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट, श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला एखादा स्कॅम करण्याची पण गरज नाहीये. आणि तिसरी गोष्ट, श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला एखादी बँक वगैरे लुटण्याची पण गरज नाहीये. मग कशाची गरज आहे? श्रीमंत होण्यासाठी तुम्ही एकदा रिच डॅड पुअर डॅड बुक नक्की वाचा. रॉबर्ट कियोसाकी, जे रिच डॅड पुअर डॅडचे ऑथर आहेत ना, त्यांनी त्या बुकमध्ये एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. ते वाक्य काय? जी श्रीमंत माणसं असतात ना, ते जेव्हा त्यांच्याकडे पैसे येतात तेव्हा आधी इन्व्हेस्ट करतात आणि मग उरलेले पैसे खर्च करतात. आणि जे गरीब माणसं असतात ना, ते लोक काय करतात, ते त्यांच्याकडे पैसे आल्यानंतर आधी खर्च करतात आणि मग थोडेफार उरलेत तर ते इन्व्हेस्ट किंवा सेव्ह करतात.
हा मुख्य फरक आहे गरीब आणि श्रीमंत लोकांमधला. त्यामुळे ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या की श्रीमंत होण्यासाठी तुम्ही आज किती कमवताय याच्यापेक्षा जास्त महत्वाचा मुद्दा तुम्ही किती सेव्ह करताय त्या कमवलेल्या पैशांमध्ये. दुसरं जे महत्वाचं फायनान्सचं प्रिन्सिपल आपल्याला फॉलो करायचंय, श्रीमंत होणं हे आपलं ध्येय असावं, पण लगेच श्रीमंत होणं हे आपलं ध्येय असू शकत नाही. जेव्हा पटकन श्रीमंत व्हायचं किंवा लगेच आपल्याला करोडपती बनायचं हे आपलं स्वप्न असतं ना, तेव्हा काय होतं माहितीये, तेव्हा सहारा सारखे स्कॅम होतात. सहारा स्कॅम विषयी तुम्ही कधी ऐकलं असेल. बेसिकली त्यात काय होत होतं, ते लोक तुम्हाला सांगायचे की तुम्ही 100 रुपये आमच्याकडे इन्व्हेस्ट करा आणि त्या 100 रुपयांचे 200 रुपये आम्ही लवकरात लवकर बनवून देऊ. असं सुरुवातीला काही लोकांना त्यांनी दिलं पण विश्वास जिंकण्यासाठी वगैरे. पण अल्टिमेटली काय झालं, जेव्हा भरपूर लोक त्याच्यामध्ये आपले पैसे द्यायला लागले तेव्हा जवळजवळ 50,000 करोड रुपयाचा घोटाळा करून ते लोक पळून गेले देशातनं आणि कितीतरी लोकांचे कोट्यावधी रुपये त्याच्यामध्ये बुडले. असं का होतं, कारण आपल्याला घाई असते श्रीमंत होण्याची, आपल्याला पटापट पैसे पाहिजे असतात आणि मग ते पटापट पैसे मिळवण्याच्या नादात आपण दुसऱ्या तिसऱ्या गोष्टी पण काही करतो. जसं कुठल्या तरी टेलिग्राम चॅनलवरती कोणीतरी आपल्याला टिप देतं की हा शेअर घ्या, हा इतक्या दिवसात एवढा वाढणार आहे, त्याच्यामध्ये 1000 रुपये टाका, 10,000 रुपये होतील वगैरे वगैरे वगैरे. मला एक गोष्ट सांगा, जर त्या व्यक्तीला माहिती की आज मी या शेअरमध्ये 1000 रुपये टाकले तर तिथे 10,000 रुपये होणार आहेत त्या शेअरचे, तर त्याच्याकडे 1000 रुपये नाही आहेत का? तो स्वतः टाकेल आणि दररोज 10,000 कमवत राहील, 3-3 लाख रुपये तो महिन्याचे कमवेल. तुम्हाला टिप देण्याची आणि त्यात तुमच्याकडनं थोडेफार पैसे घेण्याची त्याला गरज आहे का? तर ऑब्व्हियसली नाही आहे. त्यामुळे अशा कुठल्या स्कॅम मध्ये पडू नका. हे दुसरं महत्वाचं प्रिन्सिपल लक्षात ठेवा की आपल्याला श्रीमंत होण्याचं ध्येय असावं, पण लवकर श्रीमंत होणं हे आपलं ध्येय नसायला पाहिजे. आता येऊयात आपल्या मेन टॉपिक वरती. आता मी तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून दाखवतो की तुम्ही एका ऍव्हरेज सॅलरीवरती काम करत असून पण करोडपती कसं बनवू शकता, ते कसं पॉसिबल आहे. चला बघूयात. समजा तुमचं आजचं वय 25 वर्ष आहे आणि तुमची मंथली इन हँड सॅलरी 40,000 रुपये. अजून एक गोष्ट, जर समजा तुमची मंथली 40,000 रुपये इन हँड सॅलरी नसेल ना, तर आधी तुम्ही त्या गोष्टीवरती लक्ष द्या. 40,000 रुपये सॅलरी कसं होईल याकडे बघा. किंवा समजा तुम्ही आता 25,000 रुपये कमवताय तर कमीत कमी 15,000 रुपये तुम्ही महिन्याचे अजून कसे कमवू शकता. एखादा साईड बिझनेस स्टार्ट करू शकता का, किंवा उरलेल्या 2-3 तासात तुम्ही काम करून ते पैसे मिळवणं शक्य आहे का, असे ऑप्शन शोधा. कारण आपण लकी आहे की आपण आजच्या काळात जगतोय जेव्हा तुमच्याकडे असे मल्टिपल सोर्सेस आहेत जिथून तुम्हाला हा सगळा इन्कम जनरेट करणं पॉसिबल आहे. याच्यावरती मी लास्ट व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला 7 साईड हस्टल आयडिया सांगितल्या होत्या, ज्याच्यावरती तुम्ही दिवसाचे 3-4 तास खर्च करून पण तुम्ही तो बिझनेस सेट करू शकता आणि त्यातनं चांगला इन्कम मिळवू शकता. तुम्ही अजून बघितला नसेल तर तो व्हिडिओ पण जाऊन बघा, वरती लिंक देतो मी त्याची. आता आपण वळूयात मेन मुद्द्याकडे. आपण कन्सिडर केलं की तुमचं वय 25 वर्ष आहे आणि तुमची इन हँड सॅलरी 40,000 रुपये आजच्या तारखेमध्ये. आता तुम्ही या 40,000 रुपये जे तुमच्या हातात येत आहेत महिन्याचे, त्याच्यासोबत तुम्ही काय करताय ना, ती गोष्ट ठरवणार आहे की तुम्ही श्रीमंत होणार किंवा नाही होणार. लेट्स सी. आता इथं येतं फायनान्सचं तिसरं आणि महत्वाचं प्रिन्सिपल, जो आहे 50-30-20चा रूल. तुम्ही जेव्हा एका ऍव्हरेज सॅलरीवरती काम करताय तेव्हा हे फायनान्सचं प्रिन्सिपल काटेकोरपणे फॉलो करणं तुमच्यासाठी खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. ते 50-30-20चं प्रिन्सिपल काय बघा, तुम्हाला आता सोबतच्या चार्टमध्ये दिसते. जेव्हा तुम्हाला 40,000 रुपये इन हँड सॅलरी मिळते त्यातली 50% अमाऊंट आपण आपल्या नीड्स वरती खर्च केली पाहिजे. म्हणजे या केसमध्ये 20,000 रुपये आपण आपल्या नीड्स वरती खर्च करणार. त्या नीड्स काय असू शकतात, एकतर आपलं फूड, ग्रोसरी वगैरे जे तुम्हाला लागणारे घरी, तुमच्या घराचा रेंट असेल, तुम्हाला जर ट्रान्सपोर्टेशनसाठी, पेट्रोलसाठी वगैरे जे पैसे लागतात, तुमच्या ज्या काही युटिलिटीज आहेत म्हणजे दुधाचं बिल आहे, पेपरचं बिल आहे, अशा काही गोष्टी असतील, इंटरनेटचं बिल वगैरे आहेत, त्या गोष्टी असतील, तर या सगळ्यांसाठी तुम्हाला तुमच्या सॅलरीतले 20,000 रुपये खर्च करायचे. त्याच्यानंतर 30% ऑन्स अँड डिझायर्ससाठी आपण खर्च करणार. ऑन्स अँड डिझायर्स मध्ये समजा तुम्हाला बाहेर जेवण करायला जायचंय, तुम्हाला एखाद्या महिन्यामध्ये चांगले नवीन कपडे परचेस करायचे, तुम्हाला पार्टीला जायचंय, तुम्हाला नवीन फोन घ्यायचंय, अजून काही एन्जॉयमेंट मूवीज वगैरे साठी तुम्हाला जायचंय, तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही मंथली 12,000 रुपयांच्या वरती नाही खर्च केले पाहिजेत, जे 30% तुमच्या सॅलरीचे होतात. आणि त्यानंतर उरलेले 20% तुम्हाला डिसिप्लिन वे मध्ये इन्व्हेस्ट करायचे. आणि हे जे 8,000 रुपये तुम्ही आता सेव्ह करताय ना, तेच तुम्हाला करोडपती बनवणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवा. तुम्हाला कळलं 50-30-20चा फॉर्म्युला कसं यूज करायचं ते. आता जेव्हा सॅलरीच्या 20% म्हणजे 8,000 रुपये तुम्ही सेव्ह करताय, तर ते 8,000 रुपये डिरेक्टली म्युच्युअल फंड्स मध्ये वगैरे टाकायचे का, तर ऑब्व्हियसली डिरेक्टली म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला ते पैसे नाही टाकायचे. त्याच्या आधी पण काही महत्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे, ज्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे. पुढचा मी तुम्हाला चार्ट दाखवतोय आणि आपण इथं थोडंसं कॅल्क्युलेशन पर्पज साठी इझी जावं म्हणून आपण कन्सिडर करतोय. म्हणून बघा मी तुम्हाला इथं पुढच्या 5 वर्षांचा चार्ट दाखवतोय. त्याच्यामध्ये आपण असं कन्सिडर केलं की इन्फ्लेशन आपलं म्हणजे महागाई ऑन अन ऍव्हरेज 6% इयरली आहे, ती 6%च राहील पुढच्या काही वर्षांसाठी. आणि आपली सॅलरी इन्क्रीमेंट तर ऑब्व्हियसली 9-10%, काही वेळेस 20% वगैरे त्याच्यापेक्षा जास्तच होणार आहे. पण आपण जे स्पेंड करतोय म्हणजे आपली जी लाईफस्टाईल आहे ना, त्याचं इन्फ्लेशन पण 6%नेच वाढेल. आयडियली कमी वाढायला पाहिजे, पण कॅल्क्युलेशन मध्ये इझी जावं म्हणून आपण कन्सिडर करतोय की 6%ने ते वाढेल.
तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता तुमची 40,000 रुपये सॅलरी आहे आणि आजच्या डेटमध्ये तुम्ही 20,000 रुपये नीड्स वरती खर्च करताय, 20,000 रुपये तुमच्या वॉन्ट्स अँड डिझायर्स वरती खर्च करताय, 8,000 रुपये तुम्ही सेव्ह करताय. इथून पुढच्या 5 वर्षानंतर 50,000 रुपयाच्या प्लस तुमची सॅलरी असेल, 25,000 रुपये तुम्ही तुमच्या नीड्स वरती खर्च करत असाल आणि 15,000 रुपये तुमच्या वॉन्ट्स डिझायर्स वर आणि 10,000 रुपये मिनिमम सेव्ह करत असाल तुम्ही मंथली. आता बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ह्या 8,000 रुपयांसोबत काय करायची माहिती आहे का? तुम्ही जेव्हा जॉबला लागताय तेव्हा जेवढ्या लवकर आणि कमी वयामध्ये तुम्हाला पॉसिबल आहे तेवढ्या लवकर लाईफ इन्शुरन्स बाय करायचं आहे. आता लाईफ इन्शुरन्स तुमचं इयरली इन्कम किती आहे, तुमच्या गरजा काय आहेत, तुमच्यावरती डिपेंडंट लोक किती आहेत, या सगळ्या गोष्टी थोडंसं चेक करून लाईफ इन्शुरन्स घेऊ शकता. पण त्यातली जी बेस्ट गोष्ट आणि रिकमेंडेबल गोष्ट आहे ना ती म्हणजे आपण लाईफ इन्शुरन्सचा टर्म प्लॅन बाय केला पाहिजे. अदर कुठल्याही इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग स्कीम मध्ये जाण्यापेक्षा टर्म इन्शुरन्स आपण बाय केला पाहिजे. आता जेवढ्या मी तुम्हाला गोष्टी सांगतो त्याच्यावरती ऑलरेडी सेपरेट व्हिडिओज बनवलेले आहेत मी. प्रत्येक ठिकाणी मी वरती लिंक देईन, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओज पण बघा. तर लाईफ इन्शुरन्सचा टर्म प्लॅन आपण बाय केला पाहिजे आणि तो कोणाकोणासाठी करायचा? फॅमिली मधल्या सगळ्याच मेंबरसाठी करायचा का? तर ऑब्व्हियसली नाही करायचा. लाईफ इन्शुरन्स नेहमी अशा व्यक्तीचा काढला जातो ज्याच्यावरती त्याची फॅमिली डिपेंड आहे, म्हणजे जो कमवता आहे त्या घरातला त्या व्यक्तीचा लाईफ इन्शुरन्स काढला जातो. इतर कोणाचाही लाईफ इन्शुरन्स काढण्याची गरज नाहीये. आता आपण कन्सिडर करूयात तुम्ही जे 8,000 रुपये सेव्ह करताय त्यातले मंथली 500 रुपये तुम्ही लाईफ इन्शुरन्स प्लॅन साठी पे करताय, जो की 1 करोड रुपयांचा आहे. म्हणजे काय, इन केस तुमच्या लाईफ सोबत काय झालं तर ऍटलीस्ट तुमची फॅमिली फायनान्शियली सफर करणार नाही, त्यांचं फ्युचर एका सर्टन पिरियड पर्यंत सिक्युअर राहू शकतं. त्यांनी ऑलरेडी तुम्हाला गमावलेले, त्याच्यानंतर कमीत कमी फायनान्शियली त्यांना खूप जास्त स्ट्रगल नाही करायला लागायला पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही लाईफ इन्शुरन्स बाय केला पाहिजे आणि त्यातही टर्म इन्शुरन्स बाय केला पाहिजे. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे, त्या व्हिडिओमध्ये त्याचे डिटेल्स आहेत. लेट्स से तुम्ही 500 रुपये दर महिन्याला लाईफ इन्शुरन्स वरती पे करताय, तर मग तुमचे जे कॅल्क्युलेशन्स असतील ते असे होतील. आता तुम्ही 8,000 रुपये सेव्ह करताय, 500 रुपये तुमचे लाईफ इन्शुरन्सच्या प्रीमियम पे करण्यासाठी जातात आणि आता ह्या वर्षी तुमचे 7,500 वाचणार आहेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, लाईफ इन्शुरन्सचा टर्म प्लॅन जेव्हा तुम्ही बाय करताना तर तो इन्फ्लेशन अफेक्ट होत नाही. तुमचा जो प्रीमियम आहे तो जो स्टार्टिंगला असतो तोच असतो, तो इन्फ्लेशनमुळे वाढणारा वगैरे नाहीये. त्यामुळे तुम्ही दरवर्षी मंथली 500 रुपये त्याच्यासाठी पे करणार आहेत. सो तुम्ही असे सगळे पैसे सेव्ह कराल पुढे. आता लाईफ इन्शुरन्स तर घेऊन झाला, त्याच्या पुढची गोष्ट काय करायची, तुम्ही एक हेल्थ इन्शुरन्स बाय केला पाहिजे. आणि हेल्थ इन्शुरन्स सगळ्याच व्यक्तींचा काढला जाऊ शकतो, कारण घरातलं कुणीही आजारी पडू शकतं. हेल्थ इन्शुरन्स वरती पण एक सेपरेट व्हिडिओ आपला ऑलरेडी आलेला आहे, वरती मी लिंक देतोय. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला की तुमच्या इमिडिएट फॅमिली म्हणजे समजा तुम्ही, तुमची वाईफ आणि तुमची मुलं ह्यांचा हेल्थ इन्शुरन्स वेगळा घेतला पाहिजे आणि तुमचे पॅरेंट्स ज्यांचं एज जास्त आहे त्यांचा हेल्थ इन्शुरन्स वेगळा घेतला पाहिजे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण एक हेल्थ इन्शुरन्स प्लॅन बाय केला पाहिजे. तोही तुम्ही तरुण वयात म्हणजे तुमच्या 25 जर बाय करताय तर त्याच्यासाठी पण खूप जास्त प्रीमियम पे करण्याची गरज नाहीये. समजा जर तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंतच्या कव्हरचा जर हेल्थ इन्शुरन्स बाय करताय त्याच्यासाठी मे बी तुम्हाला 500 रुपये मंथली पे करायचे. जे 8,000 आपण सेव्ह करत होतो त्यातले 500 रुपये आपण लाईफ इन्शुरन्ससाठी दिले, आता 500 रुपये हेल्थ इन्शुरन्ससाठी देतोय. त्याच्यानंतर आपले जे कॅल्क्युलेशन्स होतील हे वरच्या चार्टमध्ये मी तुम्हाला दाखवतोय. ह्याच्यामध्ये बघा 8,000 मधले 500 रुपये आपण लाईफ इन्शुरन्सला दिले, 500 रुपये आपण हेल्थ इन्शुरन्सला देतोय. त्याच्यानंतर आपल्याकडे 7,000 रुपये उरतात या वर्षी. तर जसं लाईफ इन्शुरन्स इन्फ्लेशननं अफेक्ट होत नव्हता, पण इथं हेल्थ इन्शुरन्स इन्फ्लेशननं अफेक्ट होणार आहे. तुम्हाला तो दरवर्षी रिन्यू करायचा असतो, तर त्यामुळे त्याचे चार्जेस वाढू शकतात. आपण बेसिक कन्सिडर करतो की त्याचे पण 6% इन्फ्लेशन जसं वाढते त्याच रेटने लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम पण वाढतोय आणि तो तुम्हाला अशा प्रकारे पुढे पे करायचा आहे, जे 5 वर्षातलं मी पुढचे तुम्हाला दाखवले. त्याच्यानंतर पण तुम्ही काय जी अमाऊंट सेव्ह करताय 7,000, त्याच्या पुढच्या वर्षी 7,450, त्याच्यानंतर 7,927, मग 8,000-8,500 आणि त्याच्यानंतर जवळजवळ 9,000 रुपयांच्या रेंजमध्ये तुम्ही मंथली सेव्ह करताय. हे सगळे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला वरच्या चार्टमध्ये दिसतात. तर अशा प्रकारे दुसरी महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट आपल्याला हेल्थ इन्शुरन्स मध्ये करायची आहे, जेणेकरून समजा तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमधलं कुणीही आजारी पडलं किंवा त्यांच्या आरोग्याविषयी कुठलाही अडथळा वगैरे जर आला तर तिथे तुम्हाला तुमच्या सेव्हिंग मधले पैसे काढण्याची गरज नाही पडणार. तिथे तुम्ही सेफ असाल, सिक्युअर असाल. त्यामुळं हेल्थ इन्शुरन्स बाय करायचा, हेल्थची रिस्क कव्हर केली आणि मग सगळं संपलं का? ऑब्व्हियसली तसं नाहीये. आता तर तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही IT सेक्टरमध्ये वगैरे जॉब करत असाल तर किती लोकांचे जॉब अचानक जात आहेत, किंवा एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये समजा तुम्हाला 3-4 महिन्यांची बेड रेस्ट सांगितली, किंवा अजून कुठल्याही अनसर्टेन रिझनमुळे एखादी इमर्जन्सी तुमच्यावर किंवा तुमच्या फॅमिलीवरती आली तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार? त्यामुळं लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची जी इन्व्हेस्टमेंट आहे जी आपण करणं गरजेचं आहे ती आहे एक इमर्जन्सी फंड आपण आपल्या स्वतःसाठी तयार केला पाहिजे. आता बघा आपण मगाशी बघितलं की आपले किती पैसे सेव्ह होतात. कमीत कमी आता करंट इयरचा जर आपण विचार केला तर 7,000 रुपये आपण मंथली सेव्ह करतोय. आणि इमर्जन्सी फंड किती असला पाहिजे? इमर्जन्सी फंड मिनिमम 6 महिन्याचा
आणि आयडियली तो 12 महिन्यांचा असला पाहिजे. आता हे 6 महिन्यांचा आणि 12 महिन्यांचा काय, तर 6 महिन्यांचा आणि 12 महिन्यांचा जो आपला गरजांवरचा खर्च आहे, वॉन्ट्स अँड डिझायर्स वरचा नाही, इन्व्हेस्टमेंटचा पण नाही, जो आपल्या गरजांवरचा खर्च आहे तो कमीत कमी 6 ते 12 महिन्यांचा भागू शकेल इतका आपल्याला इमर्जन्सी फंड तयार करायचा आहे. आपल्या केसमध्ये 20,000 रुपये आपण आपल्या नीड्स वरती म्हणजे गरजांवरती खर्च करतोय. 20,000 रुपये इंटू 6 म्हणजे 1,20,000 रुपयांचा इमर्जन्सी फंड आपल्याला तयार करायचा आहे. 7,000 रुपये तुम्ही महिन्याचे जे आता सेव्ह करताय ना, ते 7,000 रुपये जोपर्यंत तुमचा हा इमर्जन्सी फंड तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला फक्त इमर्जन्सी फंड मध्येच टाकायचे. अदर कुठल्याही म्युच्युअल फंड किंवा अदर कुठल्याही स्कीम्स मध्ये वगैरे टाकायचे नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा इमर्जन्सी फंड मध्ये ते पैसे टाकायचे. तुम्ही कमवायला लागल्यानंतर पुढच्या 1 वर्षांमध्ये तुमच्या फॅमिलीसाठीचा इमर्जन्सी फंड तयार करायचा आहे. 7,000 रुपयांनी किती होतील, 84,000 रुपये तुमचे जमा होतील. अजून तुम्हाला 1,20,000 करायचे म्हणजे हे वरचे 20,000 आणि हे 16,000 म्हणजे अजून 36,000 रुपये याच्यामध्ये कमी पडतात. आता ते कसं कव्हर करणार तुम्ही, 1 वर्षात तर आपल्याला इमर्जन्सी फंड तयार करायचं आहे. तर पहिल्या वर्षी जेव्हा तुम्ही कमवताय ना तेव्हा आपण बघा वॉन्ट्स अँड डिझायर्स वर तुमच्या ज्या इच्छा आणि एन्जॉयमेंटसाठी आपण 12,000 रुपये खर्च करत होतो ते 12,000 नाही करायचे. तर त्यातले तुम्ही आता सध्यासाठी 10,000 रुपये मंथली खर्च करा अशा सगळ्या गोष्टींवरती. त्यातले पण 2,000 रुपये अजून इमर्जन्सी फंड साठी सेव्ह करा, ते 24,000 होतील. अजूनही 12,000 रुपये आपल्याला शॉर्ट पडतात. तर ते 12,000 रुपये जेव्हा तुम्हाला एखाद्या दिवाळीचा बोनस भेटतो अशा केसमध्ये सगळेच पैसे एन्जॉयमेंट वरती न उडवता त्यातले 12,000 रुपये तुम्हाला परत सेव्ह करायचे आणि इमर्जन्सी फंड कंप्लीट करायचा 1,20,000 रुपयांच्या पहिल्याच वर्षी. झाला तुमचा 1,20,000 रुपयांचा इमर्जन्सी फंड तयार, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं. आणि हो, हा इमर्जन्सी फंड तुमच्या रेग्युलर अकाउंटवरती नाही ठेवायचा ज्याचं फोन पे गुगल पे तुमचं चालू आहे, ज्याचं डेबिट कार्ड तुमच्या नेहमी पॉकेटमध्ये वगैरे असतं. अशा तो फक्त इमर्जन्सी मध्ये युज करण्याचा पैसा आहे. त्यामुळे त्याचं एक वेगळं अकाउंट बनवा आणि त्याच्यावरती हे पैसे टाकत राहा. ज्याला ऑटो स्वीप फॅसिलिटी ऑन असेल म्हणजे एफडी चे रिटर्न्स तुम्हाला त्याच्यावरती भेटतील. किंवा मग तुम्ही त्याची फ्लेक्झिबल एफडी आरडी वगैरे पण करू शकता. त्याच्यावरती पण एक सेपरेट व्हिडिओ आहे, त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता. मग इमर्जन्सी फंड तयार करू शकता. सो आता जवळजवळ आपल्या सगळ्या रिस्क कव्हर झालेल्या आहेत. एक तर लाईफची रिस्क कव्हर झाली, हेल्थची रिस्क कव्हर झाली आणि एखादी इमर्जन्सी सिच्युएशन वगैरे काही आली तुमच्यावरती आणि तुमच्या फॅमिलीवरती तर तीही 6 महिन्यांची रिस्क ऑलरेडी आपण कव्हर करून घेतलेली आहे. आता पुढे काय करायचं, आता आपण इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करायचं. आता आपल्या हातात जे पैसे उरतील ना ते आपण इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करायचे. डिसिप्लिन वे मध्ये डायव्हर्सिफाईड असेट्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे आपल्याला. ते इथे मी तुम्हाला एक जनरली ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स करतात ना लोक किंवा आपण केल्या पाहिजेत ना असे 7-8 असेट दाखवतोय. त्या असेट्स वरती मागच्या 10 वर्षांमध्ये किती रिटर्न्स मिळालेत हे तुम्हाला वरच्या चार्ट मध्ये दिसेल. आणि हे जे रिटर्न्स वगैरे पर्सेंटेज मध्ये दिसतात ते सगळ्या व्हॅल्यूज गुगलवरनं सर्च केलेल्या आहेत. आणि मग तुम्हाला इथे लक्षात यायला पाहिजे म्हणून मी सांगतोय त्या ऍब्सोल्यूट फिगर्स नाहीत की पुढच्या 10 वर्षांमध्ये पण सेम रिटर्न्स असू शकतात. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पण असतील, कदाचित त्याच्यापेक्षा कमी पण असू शकतात. एक जे जनरल रिटर्न्स आहेत ते मी तुम्हाला इथे दाखवतोय समजून घेण्यासाठी. तुम्ही ते वर्ड टू वर्ड किंवा पॉईंट टू पॉईंट घेण्याची गरज नाहीये. आपण हे सगळं गणिताच्या भोवती खेळतोय आणि कशासाठी खेळतोय, आपल्याला क्लॅरिटी आली पाहिजे की आपला जो काही पगार आहे त्या पगारातून आपण श्रीमंत कसं होणार त्यासाठी. आता समजा 7,000 रुपये तुमच्याकडे दर महिन्याला आहेत सेव्ह करण्यासाठी. ते ह्या 7 असेट मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला कसे रिटर्न्स भेटतील. आपण आधीच कन्सिडर केलंय की आपलं आत्ताचं वय 25 वर्ष आहे. पुढच्या 30 वर्षांमध्ये म्हणजे आपण 55 वर्षांचे होईपर्यंत हे 7,000 रुपयेच दर महिन्याला जर इन्व्हेस्ट करत राहिलो तर आपले रिटर्न्स कसे असतील बघा. तुम्ही जर स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुमच्या 55 वर्ष वयापर्यंत तुमच्याकडे 2.5 करोड रुपयांपेक्षा जास्त पैसे असतील. जर तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये वगैरे केलं जे 7.5% आसपास रिटर्न देतात तर तुमच्याकडे 93 लाख रुपये असतील. जर तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केलं ज्याचे 14% आसपास रिटर्न्स आहेत तर तुमच्याकडे 4.5 करोड रुपये असतील 55 वर्षी. जर तुम्ही गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट केलं जवळपास 1.25 म्हणजे 1.25 करोड रुपये असतील. जर तुम्ही पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड मध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुमच्याकडे जवळपास 87.6 लाख रुपये असतील. जर तुम्ही एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केलं ज्याचे रिटर्न्स 12% आसपास आहेत आणि चांगले आहेत ते तर तुम्हाला जवळपास 2.47 म्हणजे 2.5 करोड रुपयांच्या आसपास अमाऊंट असेल. आणि जर तुम्ही रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्ट केलं ज्याचे ऍव्हरेज रिटर्न 6% तर तुमच्याकडे जवळपास 70 लाख रुपयांच्या आसपास आहेत. हे झालं पुढच्या 30 वर्षांमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करताय तेव्हा. पण समजा अजून 5 वर्ष तुम्ही थोडासा धीर धरला आणि तुम्ही म्हणालात की माझ्या रिटायरमेंटच्या एज पर्यंत म्हणजे 60 वर्षांपर्यंत मी ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट थोड्याशा होल्ड करेन तर जस्ट मॅजिक बघा. कंपाऊंडिंगचा म्हणजे चक्रवाढ व्याजाचा जो फायदा असतो ना तो कसा मिळतो इथे बघा. पुढच्या 5 वर्षांमध्ये तुमचे जे 2.70 करोड रुपये होते ते अजून जर तुम्ही 5 वर्ष होल्ड केले तर 5 करोड रुपयांच्या वरती बनतील. हे 93 लाखचे 1 करोड 40 लाख रुपये बनतील. हे जे 4.5 करोड होते ना ते जवळपास 9.3 करोड म्हणजे 9 करोड रुपयांच्या वरती त्याचे अमाऊंट बनेल. हे जे 1.25 करोड होते त्याचे 2 करोड बनेल. 87 लाख रुपयांचे 1 करोड 30 लाख बनतील आणि 2.5 करोड रुपयांचे जवळपास 4.5 करोड रुपये बनतील आणि हे 70 लाख रुपयांचं 1 करोड बनेल जर तुम्ही हे पैसे अजून 5 वर्ष होल्ड केलेत तर.
आता याच्यामध्ये अजून एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे, 30 किंवा 35 वर्ष जर आपले पैसे वाढणार आहेत तर त्याच्यासोबत महागाई पण वाढणार आहे, इन्फ्लेशन पण तसंच वाढणार आहे. तर ती इन्फ्लेशन ऍडजस्ट केल्यानंतर समजा त्यावेळेस 5 करोड रुपये असतील, म्हणजे आजच्या तारखेतले किती पैसे असतील तेव्हा आपल्याकडे, समजा त्याची एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय असेल, ही 70 लाख, 18 लाख, 1 करोड 20 लाख, 26 लाख, 59 लाख, 14 लाख, इथे तुम्हाला सगळ्या चार्टमध्ये दिसतात, तशा त्याच्या व्हॅल्यू असतील. पण स्टील खूप जास्त बेटर येते. समजा जर त्यावेळेस तुमच्याकडे 1 करोड रुपये, तर आजच्या डेटमध्ये तर 1 करोड बऱ्यापैकी मोठी अमाऊंट आहे ना. असे तुम्हाला रिटर्न्स भेटतील आणि तुम्ही अशा पद्धतीने करोडपती होऊ शकता एक छोटीशी अमाऊंट इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करून. पण हो, ह्याच्यामध्ये खूप मोठा पॉईंट आपण मिस केलाय. जेवढं कॅल्क्युलेट करून दाखवणं इझी आहे तेवढंच मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलंय. पण याच्यामध्ये आपण इयरली इन्व्हेस्टमेंट कुठं वाढवली, जी 7,000 रुपये मंथली इन्व्हेस्ट करत होतो तेच जवळपास 30 आणि 35 वर्षांसाठी आपण 7,000 रुपये मंथली इन्व्हेस्ट केलेत. पण आज 7,000 रुपये करतोय, याचा अर्थ 35 वर्ष 7,000 करणार आहे का आपण? तर ऑब्व्हियसली ती गोष्ट आपण करणार नाहीये. मिनिमम 10% जरी आपण आपली इन्व्हेस्टमेंट वाढवत नेली ना दरवर्षी, म्हणजे ह्या वर्षी 7,000 करतोय, पुढच्या वर्षी 7,700 करेन, त्याच्यानंतर परत 770 रुपये वाढवेन, असं करत 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 15 किंवा 20 वर्षाच्या नंतर तुम्ही 50,000 रुपये पण मंथली इन्व्हेस्ट करत असाल याच फॉर्म्युलानं करत राहिलात तर आता 7,000 रुपये मंथली कन्सिस्टंटली 30 वर्षांसाठी इन्व्हेस्ट केल्यानंतर हे करोडमध्ये रिटर्न्स देतात. जर 10% आपण ही इन्व्हेस्टमेंट वाढवत नेली तर कंपाऊंडिंग मध्ये त्याचे रिटर्न्स काय असतील? ऑब्व्हियसली सीआर्स मध्येच असतील आणि त्या फिगर्स तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला आपल्या सॅलरीतले फक्त 20% अमाऊंट इन्व्हेस्ट करून करोडपती होणं शक्य आहे. पण हो, हे कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाईड व्हायला पाहिजेत म्हणून मी तुम्हाला हे सगळे वेगवेगळे ऍसेट क्लास आणि त्याचे रिटर्न्स वगैरे दाखवलेत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमचे सगळे पैसे स्टॉक्स मध्येच टाकायचे किंवा तुम्हाला तुमचे सगळे पैसे गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये टाकायचे किंवा म्युच्युअल फंड्स मध्येच टाकायचे वगैरे. ही चूक आपण नाही केली पाहिजे, कारण कुठलाही एकच असेट क्लास वर्षानुवर्ष तेवढ्याच कन्सिस्टंटली रिटर्न देऊ शकेल असं होत नाही. त्यामुळे आपण आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय केला पाहिजे. म्हणजे समजा जर तुम्ही तुमच्या 7,000 रुपयांमधले पण 3,000 रुपये म्युच्युअल फंड्स मध्ये टाकले, 2,000 रुपये एनपीएस मध्ये टाकले आणि उरलेले अजून 1-2,000 रुपये गोल्ड मध्ये किंवा पीपीएफ मध्ये वगैरे टाकले आणि या 3-4 असेट क्लासचे मिळून पण कंबाईन मध्ये जर समजा तुम्हाला 12-13% रिटर्न्स मिळाले नाही 30 वर्षांसाठी, तरीही तुम्ही करोडपती असणार आहेत. ही गोष्ट खात्रीशीर आहे. ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. आणि आधी पण मी तुम्हाला सांगितले की या ऍब्सोल्यूट फिगर्स नाहीयेत. हे सगळे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ना, ते आपल्याला आपली क्लॅरिटी भेटली पाहिजे की आपण आपल्या पैशांना कसं ऑपरेट केलं पाहिजे, ते योग्य पद्धतीने मॅनेज कसे केले पाहिजे, जेणेकरून ते आपल्याला मल्टिपल रिटर्न्स देतील आणि आपलं श्रीमंत होण्याचं किंवा करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करून देतील. हे समजवण्याचा हा एक प्रयत्न होता. आय होप तुम्हाला कळलं असेल की संयम म्हणजे पेशन्स आणि कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ व्याज, या दोन गोष्टी तुम्हाला मल्टिपल मध्ये रिटर्न्स देणार आहेत. आय होप तुम्हाला कळलं असेल की तुम्हाला या महत्त्वाच्या 3 गोष्टी करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं, डिसिप्लिन वे मध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. नंबर 2, पेशन्स ठेवणं म्हणजे संयम ठेवणं गरजेचं आहे. आणि नंबर 3, कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याजाचा फायदा करून घेणं. ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला जमल्या ना, तर तुमचं करोडपती होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. अजून एक बोनस टिप मी तुम्हाला देतो, जी वॉरन बफेट किंवा अदर पण जे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत ना, त्यांनी नेहमी सांगितलेलं आहे बघा, लवकर सुरुवात करा आणि कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करत राहा, जेणेकरून तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकाल. आय होप तुम्हाला आता कळलंय की तुम्ही सॅलराईड जॉब मधून श्रीमंत कसे होऊ शकता किंवा करोडपती कसे होऊ शकता. सो जे तुमचे मित्र आहेत जे सतत कंप्लेंट करत असतात की सॅलरी कमी आहे, ह्याच्यातून सेव्ह कधी होणार आणि आपण श्रीमंत कधी होणार वगैरे, त्या तुमच्या सगळ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुल विसरू नका, जेणेकरून तुमच्यासोबत ते पण करोडोंमध्ये कमवू शकतील. आणि हो, अजून एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचंय की तुम्ही तुमच्या सॅलरीच्या 20% इन्व्हेस्ट करताय का आता? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली आणि आपल्या सगळ्या लोकांची काळजी घ्या. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. दिस इज सूरज थेटे सायनिंग ऑफ.